बोला. चिपळूण शहरातील खेड विभागातील बूथ क्रमांक 53 सकाळपासून खूप रांग आहे. टोटल वोटिंग आहे 1500 आणि अद्याप दुपारी 1 वाजेपर्यंत 22% मतदान झाले. रांग अजून पण बाहेर आहे. प्रक्रिया खूप स्लो चाललेली आहे. लोक येऊन परत जात आहे. मतदान अपेक्षित जेवढं लवकर व्हायला पाहिजे होतं तेवढं होत नाही. वोट करण्यासाठी कमी 2.5 तास जात आहे सर. एका वोटरला वोट करण्यासाठी कमीत कमी 2.5 तास लागत आहे. हो 2 तास म्हणजे मी सुबह 1 तास म्हणजे आला मी बूथ क्रमांक 53 मध्ये सकाळी मी आलो 11 वाजता येऊन फक्त 10 माणसांचं फक्त 1 तासात वोटिंग झालं. मी कंटाळून परत गेलो. आता परत आलो तेव्हा बघितलं त्या बूथ जे इन्चार्ज आहेत त्यांच्याशी बोलणं केलं. त्यांनी सरळ आपल्यापासून हे आम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं आहे प्रांतांना ह्यांना जे वरिष्ठ होते त्यांनी काही ॲक्शन घेत नाहीत बोलत आहेत. आणि ते आता आम्ही त्या जो विचारलं जाब तेव्हा ते बोलले आम्ही PIना बोलवतो. त्यांनी फोन केला आणि ते आता कुठं बाहेर गेलेले आहे. आतापर्यंत मी 15 मिनटं ह्या जागेवर अजून माझं एक पाऊल हल्लेलं नाही. आणि हे 1400च्या आसपास ते 1500च्या आसपास या बूथावर वोटिंग आहे. जर 1 मिनिटाला 1 वोटिंग पकडलं तरी 11 तासाला 660 वोटिंग होणार आहे. बाकीचे मतदार कधी वोटिंग देतील हे सरकारने जे निवडणूक जे आहे अधिकारी त्यांनी जनतेला जबाब द्यावा. पब्लिक अजून येतंय परत जातंय. उन्हामध्ये भर उन्हामध्ये काही लोकांना काहीच सोय नाही. पुन्हा उभं राहण्याची हे आता टेम्परेचर आहे मिनिमम 45च्या वरती टेम्परेचर आहे. कसं आता नंबर विचारलात का किती टक्के झाले आतापर्यंत वोटिंग? आतापर्यंत हे त्यांना विचारलं तेव्हा 1 वाजेपर्यंत 22% मतदान झाले. कसं होणार?